हॅलो गाईज, आपण बनवत आहेत आज फ्लावरची भाजी। तर एक कढई घेतली, त्यात फ्लावर घेतली, वाटाणे घेतले, बटाटे घेतले, त्यात घातलं हळद आणि मीठ। गॅस पेटवलं, गॅसवर कढई ठेवली। 5 मिनिटासाठी आपण भाजी उकडायला ठेवली। भाजी चांगली उकडून झाली, त्यात कढई ठेवली। कढईत तेल टाकलं, जिरे टाकले, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली, त्यात घातला कांदा। मस्तपैकी परतून घेऊया। कांदा मस्तपैकी परतला, त्यात घातली टोमॅटो पण कलर येईपर्यंत मस्तपैकी परतून घेतली। टोमॅटो चांगली शिजू दिली, त्यात भाजी घातली। भाजी चांगली मिक्स केली आणि आता भाजीमध्ये घालूया आपण मीठ घालून भाजी 5 मिनिटं मस्तपैकी परतून घेतली। 2 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर मस्तपैकी शिजवून घेतली। रेडी झाली आपली भन्नाट अशी फ्लावरची भाजी। त्यात घातली कोथिंबीर। मस्तपैकी आपली फ्लावरची भाजी रेडी झाली। तर कशी वाटली आपली फ्लावरची भाजी नक्की कमेंट करून सांगा। तर इथे बनवत आहे मी आता तांदळाच्या भाकरी। तर मस्तपैकी तांदळाचं पीठ इथं मळून घेतलंय। आता बनवत आहेत मी तांदळाच्या भाकरी। मस्तपैकी भाकर केली, तव्यावर टाकली, पाणी लावून घेतलं। मस्तपैकी दुसरी भाकर केली, ही पण तव्यावर टाकली, हिला पण पाणी लावून घेतलं आणि मस्तपैकी आपल्या इथं तांदळाच्या भाकरी तयार झाल्या। तर इथं आम्ही बसलो जेवायला। या तुम्ही पण जेवायला। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।